नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या अद्रक पिकासाठी वॉटर सोल्युबल खत सोडायचं आपल्याला 42-47. तर आपल्याला हे जे खत आहे आपण बॅटरी पंपाच्या सहाय्याने सोडणार आहोत. तर तुम्ही म्हणता यात काय नवीन काय आहे, पण नवीन मी तुम्हाला थोडं जुगाड दाखवणार आहे. आज पहिल्या वेळेस आपण या टाकीतलं जे खत आहे हे आपण या डब्याच्या सहाय्याने असं इथं पंपात टाकत होतो. पण आज आपल्याला तसं न करता खत हे आपल्याला पंपात न टाकता कसं सोडायचं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर हे जे ठिबकचं 12-16चं जॉईनर आहे, हे आपल्याला या 16 mm च्या नळीला जोडून घ्यायचं. आणि हे जे पंपाचा हा जो फुटबॉल आहे आपण हा काढून घेतला. काढून घेतल्यानंतर आपल्याला ही जी नळी आहे, ही नळी ते 12 mm चं जे साईड आहे ती तोंड ते आपण याच्यातमध्ये पंपातमध्ये डायरेक्ट असं आतमध्ये अशा प्रकारे बसून घ्यायचं. तर बसवल्यानंतर ही जी नळी आहे आपण या टाकीमध्ये सोडणार आहोत. त्याला असा एक फुटबॉल लावायचा, म्हणजे जेणेकरून काडी कचरा आपल्या ठिबक सिंचनमध्ये जाणार नाही. तर हे पहा, हे जे द्रावण आपण खताचं केलेलं आहे ना, हे आपल्याला यामध्ये या नळीला असं नळी याच्यामध्ये सोडून घ्यायची. सोडल्यानंतर जे पंपाची जी खालची जी नळी असते आपण जे फवाऱ्याला लावतो ती समोरची ती अशी आपण इथं जोडून घेऊन ठिबक सिंचनला आपण कनेक्ट केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आता या पंपाद्वारे खत हे सोडणार आहोत. तर हे एक नवीन असं जुगाड आहे. तर हे बघा, आपलं जे खत आहे ते ठिबक सिंचनला आता या पंपात द्रावण न टाकता हे असं आपण इथं चालू केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा आपला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.